नमस्कार मित्रांनो, मी कमलेश नवाळे तुम्हा सर्वांचं स्वागत करतोय. मित्रांनो, कोकण ही निसर्गाने नटलेली अगदी रम्य अशी भूमी आहे. विधात्याने या कोकणावर निसर्गाचा हा कुंचला फिरवताना खूपच सढळ हस्ताने मदत केली आहे. इथले सण, परंपरा आणि श्रद्धा हे कोकणच्या संस्कृतीचे हृदय आहे. त्यातील एक मोठा उत्सव म्हणजे शिमगा. शिमग्याच्या काळात कोकणातील गावागावामध्ये एक खास परंपरा जिवंत होते. ती म्हणजे देवी देवतांच्या पालख्यांची मिरवणूक. ही फक्त एक मिरवणूक नसते, तर ही असते श्रद्धेची, संस्कृतीची आणि गावाच्या एकतेची ओळख. कोकणात शिमगा म्हणजे रंगांचा सण नाही, हा सण आहे परंपरेचा, देवपूजेचा आणि गावाच्या एकत्र येण्याचा. शिमग्याच्या दिवसात गावातील ग्रामदेवता आणि कुलदेवतेची पालखी काढली जाते. या पालखीत देवी किंवा देवाची मूर्ती किंवा पादुका ठेवली जाते आणि संपूर्ण गावभर भक्तिभावाने मिरवणूक काढली जाते. या पालख्या आपल्या गावाबरोबरच आजूबाजूच्या पंचक्रोशीतील गावातही फिरवल्या जातात. ढोल ताशांच्या गजरात या पालखांची मिरवणूक काढली जाते. ढोल, तासे, झांज असा हा काही विलक्षण असा थाट असलेले पालख्यांची मिरवणूक आपण पाहू शकता. घरोघरी अंगणात या पालख्या नाचवल्या जातात. म्हणूनच म्हटलं जातं की देव आपल्या घरी येतात. ही पालखी काढण्याआधी गावात मोठी तयारी सुरू होते. पालखीला सुंदर फुलांनी सजवलं जातं. नारळाच्या पानांनी आणि रंगबिरंगी कापडांनी तिला नटवलं जातं. गावातील लोक नव्या कपड्यात मंदिरात जमतात आणि देवाची पूजा करून पालखी बाहेर काढली जाते. पालखी बाहेर पडताना वातावरण भक्ती आणि उत्साहाने भरून जातं. ढोल ताशांचा गडगडाट, झांजांचा आवाज आणि जय देवी जय देवी असा जयघोष सुरू होतो. ही पालखी गावभर सगळीकडे या पालखीची मिरवणूक काढली जाते. आजूबाजूच्या गावातही मोठ्या आनंदाने या पालखीचं स्वागत केलं जातं. गावातील तरुण पालखीभोवती नाचत असतात आणि संपूर्ण गाव त्या सोहळ्यात सहभागी झालेला असतो. शिमग्यातील पालख्यांबरोबर कोकणातील पारंपरिक खेळसुद्धा सादर केले जातात. या व्हिडिओमध्ये आपण पाहू शकता कशा प्रकारे पालखी नाचवली जाते, खेळ कसे नाचतात, सारं काही खास माझ्या रसिक प्रेक्षकांसाठी या व्हिडिओच्या माध्यमातून. या खेळामधून गावाची संस्कृती, इतिहास आणि लोकजीवन जिवंत होत असतं. ही पालखी म्हणजे गावाचं प्रतीक असतं. गावाच्या वैचारिक संपन्नतेचं, श्रद्धेचं आणि विविध रूढी परंपरा यांचं हे प्रतीक असतं. गावातील अनेक वेळा ही पालखी रात्रीच्या वेळी काढली जाते. मशालींच्या प्रकाशात चालणारी ही मिरवणूक एक वेगळंच आध्यात्मिक वातावरण निर्माण करत असतं. काही ठिकाणी भक्तांना देवीचा संचार होतो असा विश्वास आहे. त्या क्षणी लोक देवीसमोर आपली मनोकामना व्यक्त करतात. पालखीची मिरवणूक संपल्यावर देवी पुन्हा मंदिरात विराजमान होते. पण त्या काही तासात गावातील प्रत्येक घर, प्रत्येक मन श्रद्धेनं आणि आनंदाने भरून जातं. कोकणातील शिमग्याच्या पालख्या ही परंपरा नाही, ही आहे कोकणाच्या संस्कृतीची जिवंत ओळख. कोकणात शिमगा हा रंगांचा सण नसून परंपरा, देवदेवतांचा उत्सव आणि सांस्कृतिक एकत्रीकरणाचा मोठा सोहळा असतो.
काही काळात देवदेवतांच्या पालख्या काढण्याची प्रथा अनेक गावात आहेत. कोकणात शिमगा म्हणजे ग्रामदेवता गावात फिरते आणि लोकांना आशीर्वाद देते असा समज आहे. त्यामुळे देवाची किंवा देवाची पालखी गावभर फिरवली जाते. ही पालखी काढण्याची श्रद्धा अगदी फार पूर्वीपासून चालत आलेली आहे. गावातील वाईट शक्ती दूर होतात, पिकांना आणि जनावरांचं संरक्षण मिळते, गावात सुखसमृद्धी येते, यासाठी ही पालखी गावभर फिरवली जाते. खरंच म्हटलं जातं की कोकणात या 10 ते 15 दिवसात अगदी देव माझ्या घरी येत असतात आणि या देवांना पाहण्यासाठी मी याच देही याच डोळी पाहण्यासाठी मी कोकणात दरवर्षी गावाकडे जात असतो. गावातील देवदेवांचं दर्शन घेणं हे प्रत्येक कोकणी माणसाचं प्रत्येक वर्षीचं स्वप्न असतं. ही पालखी कशा प्रकारे सजवली जाते तर पालखी फुलं, कापड आणि नारळांच्या पानाने सजवली जाते. या पालखीमध्ये विशेषतः देवांची मूर्ती किंवा पादुक्या बसवल्या जातात. ढोल, ताशे, झांज, कासर, हलगी यांची तयारी होते. पालखी रात्री मशाली घेऊन काढतात. देवभक्तांना देवाचा संसार होतो. पालखी प्रत्येक घरासमोर थांबून आरती केली जाते. कोकणातील अशा या शिमग्याच्या पालख्या म्हणजे देव आपल्या घरी येण्याची प्रथा आहे. मित्रांनो, या व्हिडिओच्या माध्यमातून पालखी कशी नाचवली जाते, पालखी कशी सजवलेली असते आणि लोक कशा प्रकारे आपल्या देवाच्या भक्तीत रंगून गेलेले असतात. तरुण असो या म्हातारे या पालखीमध्ये कशा प्रकारे पालखीचा सोहळा कसा प्रकारे साजर करत असतात याचं उत्तम उदाहरण आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून मिळू शकेल. तर मित्रांनो, असेच व्हिडिओ पाहत राहा या चॅनलवरती. ओढ कोकणातील मातीची अनेक असंख्य जे लोक मुंबईसह उपनगरात राहत असतात त्यांच्यासाठी खास ही पालखीची आणि इतर कोकणातील सणांची झलक आहे. मित्रांनो, आपण जरी पोटापाण्याच्या निमित्ताने मुंबईत राहत असलो तर आपली ओढ कोकणातील मातीशी असते, आपल्या ओढ कोकणातील मातीची असते. म्हणूनच माझ्या चॅनलचं नाव मी ओढ कोकणातील मातीची म्हणून दिलेलं आहे. तर मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त लोकांना हा व्हिडिओ दाखवा, जेणेकरून आपल्या कोकणात कशा प्रकारे पालखी नाचवली जाते, कशा प्रकारे पालखी सजवली जाते आणि सारा गाव कसा भक्तिमय होऊन जातो याचं उत्तम उदाहरण म्हणजे ही पालखी आहे. तर मित्रांनो, परत भेटूया एखाद्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत आनंद लुटत राहा या पालखीचा आणि या कोकणातल्या संस्कृतीचा. परत भेटूया एखाद्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.